हॅलो माय डिअर चिल्ड्रेन, कसे आहात माझ्या चिमुकल्यांनो, माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? चला तर तुम्हाला आज मी आज शिकवणार आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. इज, एम आणि आर. इज कुठं लावावं, कसं लावावं, एम कसं लावावं आणि आर कसं लावावं. व्हिडिओ स्किप करू नका. 2 मिनिटात मी तुम्हाला हे व्हिडिओ शिकवणार आहे, सो प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. बोर अजिबात करणार नाही. ओके माय डिअर स्टुडंट्स, चला तर बघा. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. मी टीचर आहे. आय आला की एम येतो. एम येतो. आय एम ए टीचर. मी शिक्षक आहे. ओके माय डिअर स्टुडंट्स, यू आर ए टीचर. यू वाय ओ यू. यू आले की यूच्या समोर ए आर ई आर लागते. ठीक आहे, तर यू आर ए टीचर. तुम्ही शिक्षक, तू शिक्षक आहेस. यू आर ए टीचर. तू शिक्षक आहेस. यू आर अ टीचर्स. इथे टीचर आहे आणि ते टीचर्स इथं यू आहे, इथं पण यू आहे, इथं आर, इथं आर. यू आले की आर येते, पण इथे यू आर ए टीचर. तू शिक्षक आहेस आणि इथे यू आर ए टीचर्स. तुम्ही शिक्षक आहात. ओके, ही इज अ टीचर. ही म्हणजे तो, मुलाला ही म्हणतात. ओके, तर ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे. शी इज. ही आले की इज लागते. ही आले की हिच्या पुढे इज, शीच्या पुढे इज आणि इटच्या पुढे पण इज लागते. ओके, ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे. शी इज अ टीचर. ते शिक्षक आहे. इट इज अ टीचर. ते शिक्षक आहेत. वी आर टीचर्स. वी आले की अनेक वचन लागते, मग आम्ही टीचर आहोत म्हणजे आम्ही शिक्षक आहोत. वी आर टीचर्स. वीच्या समोर ए आर ई आर लागते. दे आर टीचर्स. ते म्हणजे अनेक वचन. इट म्हणजे पण ते. दे आर म्हणजे ते अनेक वचनामध्ये. ते शिक्षक आहेत. दे आर टीचर्स. ते शिक्षक आहेत. टीचर्स म्हणजे अनेक शिक्षक असल्यामुळे यस लागते. टीचर्स. बॉय इज अ टीचर. मुलगा शिक्षक आहे. बॉयज आर टीचर. कारण की बॉयज आले की आर लागते, कारण बॉयज अनेक झाले ना, अनेक मुलं झाले, मुलं शिक्षक आहेत, मग त्याच्यामुळे बॉयज आले की मग आर येते. आय आर ई आर. मुलं शिक्षक आहेत. ठीक आहे माय डिअर फ्रेंड्स, तर तुम्ही जसं मी तर आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय बॉयज किंवा गर्ल्स पण तुम्ही टाकू शकता. तर आय आले की एम येते, यू आले की आर येते, यू आर आले की इथं यस लागते, ही आले की इज, शी असलं तर इज, इट असलं तर इज, वी असलं तर आर आणि दे असलं तर आर येते आणि इथं यस लागते, आणि बॉय असलं तर बॉयचं इज आणि बॉयज किंवा गर्ल्स असं आलं तर आर लागते. ओके माय डिअर फ्रेंड्स, आवडला असेल आणि लक्षात आलं असेल की सेंटेन्सेस कसं बनवायचे आहेत, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने काही हानी होत नाही, तुम्हाला 2 सेंटेन्स शिकायला मिळतात. थँक्यू.